इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति नान्तलिखे न समोदमध्ये न पबत्तानं विवरं पविस्स न विज्जते सो जगति पद्देशो यथाथितं न पसहेयमुच्चु। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पवित्र सन्मार्ग पूजनीय भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच परमरत्नांना त्रिवार अभिवादन। सातवाहन बुद्ध विहार सिद्धार्थ नगर हडको N12 छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद येथे मोठ्या संख्येनं दैनंदिन धम्मदेशनेला श्रवण करण्यासाठी उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका सर्वप्रथम आपल्याप्रती अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करीत आहोत। धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करीत आहोत। आपल्या सर्वांच्या सुखहितासाठी भगवंताचा महान कल्याणकारी उपदेश सांगत आहोत। आपण सर्वांनी या दुःखमुक्तीच्या आर्य सिद्धांतातील धम्मदेशनारूपी धम्म उपदेशास अतिशय शुद्ध चित्ताने ग्रहण करून आपल्या जीवनाला कल्याणकारी बनवण्याचा प्रयत्न करावा। आज धम्मपदातील पापवग्ग या वग्गातील आपण शेवटची गाथा पाहणार आहोत, ज्या गाथेचं शीर्षक आहे मृत्यूपासून कोणाचीही सुटका होत नाही किंवा मृत्यूपासून कोणीच वाचू शकत नाही। बाकी सगळ्या गोष्टीपासून वाचता येईल, परंतु मृत्यूपासून कोणालाही वाचता येत नाही किंवा मृत्यूपासून कोणालाही लपता येत नाही। या आशयाची सुंदर अशी ही कथा आणि त्या कथेला अनुसरून भगवंतांनी निगरोध राम या ठिकाणी दिलेला हा सुंदर असा धम्मपदाचा उपदेश आहे। या उपदेशामध्ये माणसाच्या मरणाला समजून घेण्यासाठी भगवान बुद्धांनी दिलेली ही सुंदर उपदेशात्मक गाथा आहे। आपण या गाथेच्या आधारावरती देवदत्त आणि त्याचे कर्म, देवदत्तासारखाच सुप्रबुद्ध नावाचा एक राजा होता आणि त्याचे कर्म कसे होते हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे देवदत्ताची गती काय झाली। कोणाला माहिती आहे देवदत्त कसा मेला? कसा मेला तू? बरोबर आहे, कर्म, हो बरोबर आहे। कर्म एवढे मोठे होते की धरणी मातेनं त्याला आपल्या गर्भामध्ये गिळंकृत केलेला आहे ना। आणि असेच कर्म सिद्धार्थ गौतमाच्या सासऱ्याचे होते। सिद्धार्थ गौतमाच्या सासऱ्याचं नाव आहे सुप्रबुद्ध, त्याला पालीमध्ये म्हणतात सुप्पबुद्ध है ना। म्हणजे बऱ्याच वेळेस नावात जरी बुद्ध असला तरी कर्म मात्र टाळता येत नाही आणि त्याचाच प्रत्यय आजच्या या आपल्या सुंदर अशा धम्म कथेमध्ये आणि धम्मपदाच्या एकंदरीत 128 क्रमांकाच्या गाथेमध्ये आपल्यास पाहावयास मिळतात। काय झालं
तथागतांचे वास्तव्य निग्रोधराम विहारात असताना राजा सुप्रबुद्धाला उद्देशून त्यांनी ही गाथा उच्चारलेली आहे. निग्रोधाराममध्ये असताना तथागत सम्यक संबुद्धांनी या गाथेचा उपदेश दिलेला आहे. अतिशय सुंदर असा उपदेश आहे. आपल्या धम्मकथेच्या सुरुवातीला राजा सुप्रबुद्ध राजकुमार सिद्धार्थ गौतमाचा राग करत असे. आता बघा, एकाच घरातले जवळजवळ सगळे मुलं अरहंत असताना सुद्धा अरहंताची आई मात्र बुद्धाचा, धम्माचा आणि संघाचा खूप द्वेष करत असे. सारीपुत्राची आई. आणि साहजिक आहे, एका घरातले सगळे करते धरते पुरुष जर बुद्धाच्या मार्गावर लागले तर त्या घरातल्या लोकांना असा प्रश्न पडू शकतो की ज्यांच्या भरोशावरती आम्ही आमचं म्हातारपण आणि उर्वरित सगळं आयुष्य काढणार आहोत, असे सगळे लेकरच जर आम्हाला सोडून गेले तर मग आम्हाला जगवेल कोण, असा एक प्रश्न असते सर्वसाधारणपणे. त्यातल्या त्यात एकुलतं एक पोरगा असलं की मग तो झालं. त्याचे लाड एवढे असतात की ते लाडालाच व्हायला जाते. एवढं एकुलतं एक लेकराचं लाड असतात. पण बऱ्याच वेळेस वर्तमान काळातल्या भिक्खू संघामध्ये जर तुम्ही पाहिलं ना, तर असे भरपूर भिक्खू आहेत की जे घरातून एकटेच लेकरू आहे पण तरीही त्याला भिक्खू केलेला आहे आणि तो आज काम करताना आपल्याला दिसत आहे. बुद्ध काळात सुद्धा असं होतं की भगवान बुद्धाच्या उपदेशाला तरुण पोरांना घरचे लोक जाऊच देत नसत, है ना. म्हणजे मलाही असं वाटतं सिद्धार्थनगरामध्ये की सिद्धार्थनगराच्याही लोकांनी असं ठरवलं काय की बुद्ध विहारात जर तरुण पोरगा गेला तर घरी वापसच येणार नाही, म्हणून त्याला प्रवचनासाठी पाठवतच नाही. बुद्ध काळात असं व्हायचं, कारण भगवान बुद्धाचं जर प्रवचन ऐकायला गेलेला कोणताही तरुण असला, कितीही राजा महाराजाचा मुलगा जरी असला, व्यापाऱ्याचा मुलगा असला, तरी संध्याकाळी ते काय घरी यायचं नाही. ते म्हणायचं बस झाला, आता तेवढं आयुष्य जगलो आपण, आता मायबापाचं आयुष्य त्यांनी जगावं, आता आपण काय घरी परत जायचं नाही. आणि म्हणून ते बंधनं त्या काही टाकलेले दिसतात. इथे सिद्धार्थ गौतमाचे सासरा जे आहे सुप्रबुद्ध, हे दोन गोष्टीमुळे अतिशय सिद्धार्थ गौतमाचा म्हणजे भगवंताचा खूप राग करत असे. जेव्हा जेव्हा हा सुप्रबुद्ध भगवंतांना बघायचा ना, तो भगवंताला बघितल्याबरोबर आजूबाजूच्या लोकांना सांगायचा की अरे हे बघा, हे संन्यासी है ना, याला आई वडील जगवायचा कंटाळा आला म्हणून हा भिक्खू झाला, याला बायको लेकरं सांभाळायचा कंटाळा आला म्हणून हा भिक्खू झाला, याला बाकीच्या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला आणि म्हणून हा निघून गेला. म्हणजे बुद्ध समोर आल्याबरोबर त्याचं सुरू व्हायचं की सिद्धार्थ गौतम काही कामाचा नाही, माझ्या सुंदर तरुण मुलीला सुद्धा त्यांनी सोडलेला आहे, आणि एवढंच नाही तर माझ्या तरुण मुलाला सुद्धा त्यांनी प्रवचित केलेलं आहे. याच कारणास्तव अज्ञानी लोक, अधर्मी लोक तथागत सम्यक संबुद्धांचा काय करायचे, द्वेष करायचे. तर सिद्धार्थ गौतमाचा सासरा सुद्धा त्यातलाच होता. भगवंताला पाहिल्याबरोबर तो द्वेष करत असे आणि भगवंताच्या विषयी, धम्माच्या विषयी, संघाच्या विषयी अभद्र अशी टीका करत असे. एकदा काय झालं, भगवंत सकाळच्या प्रहरी आपल्या हातामध्ये भिक्षापात्र घेऊन भिक्षाटनासाठी निघाले. राजा सुप्रबुद्धानं ते पाहिलं आणि राजा सुप्रबुद्धानं मदिरा म्हणजेच दारू पिऊन जिथून तथागत सम्यक संबुद्ध ज्या मार्गाने चालले होते त्या मार्गावर तो येऊन असा कमरेवर हात देऊन उभा राहिला आणि मोठमोठ्यानं भगवंताविषयी अभद्र अशा शब्दांमध्ये उच्चारण करत होता. भगवंत जवळजवळ आले
आणि भगवंत जवळजवळ आल्यानंतर आपल्या बाजूने भगवंत पुढे जातील याचा विचार करून तो जमिनीवर खाली बसला. भगवंत त्याच्या समोर आले. मोठमोठ्यानं अकराळ विक्राळ भाषेमध्ये तो त्रिरत्नाची बदनामी करू लागला. बुद्ध समोर आहेत, बुद्धांच्या पाठीमागे आनंद आहेत, सारा भिक्खू संघ बोलू लागला. भगवंत अतिशय शांत चित्तानं त्या सगळ्या गोष्टी ऐकत होते. आजूबाजूच्या सुज्ञ लोकांनी विनंती केली की राजा, तुम्ही ज्यांची वाट अडवलेली आहे तो तुमचा जावई नाहीये. तो म्हणाला, असं कसं काय? मी सिद्धार्थ गौतमाला माझी मुलगी दिलेली आहे, नाव तिचं यशोधरा, भद्रा कांतयना, आणि माझी मुलगी दिल्यामुळे हा सिद्धार्थ गौतम माझ्यापेक्षा फार लहान आहे, मी याच्यापेक्षा मोठा आहे. बुद्धाच्या पेक्षा मोठं कोण आहे? पण तो म्हणायचा, कारण बुद्धाचा सासरा होता, सिद्धार्थ गौतमाचा सासरा होता. आणि मोठमोठ्याने म्हणू लागला की साऱ्यात मोठी चुकी केली की याला माझी मुलगी दिली. याला माझी मुलगी दिली नसती, दुसऱ्या एखाद्या राजाला मुलगी दिली असती तर आनंदानं सुखानं ती तिचं आयुष्य जगली असती. बिचाऱ्याला हे माहीत नव्हतं. जेव्हा आपल्या सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला तेव्हापासून ती सुद्धा एक साध्या भिक्खुनीचं जीवन जगू लागली होती. बोलला भगवंत थोडा वेळ थांबले आणि भगवान बुद्धांनी आपला मार्ग बदलला. भगवंत आपला मार्ग बदलून पुढे निघू लागले. राजा सुप्रबुद्धानं विचार केला की पुढे गेल्यानंतर हे काही ना काहीतरी माझ्याबद्दल बोलतील, म्हणून राजा सुप्रबुद्धानं आपला गुप्तहेर बुद्धांच्या पाठीमागे लावला. भगवंत पुढे जात आहेत, मागे आनंद आहेत, पूजनीय भिक्खू संघ आहे. जाता जाता भगवंत स्मित हास्य करत होते. भविष्य आणि वर्तमानाचे जाणकार भगवंत. बुद्ध स्मित हास्य करत होते. आनंदाने बुद्धांच्या स्मित हास्याचं कारण विचारलं तेव्हा भगवंत अतिशय शांत स्वरामध्ये म्हणाले, आनंदा, तू हे पाहिलं नाही का? यांनी त्रिरत्नाची अवहेलना केली. आनंदा, तू हे पाहिलं नाही का? आजूबाजूचे सगळे धम्मिक लोक, सुज्ञ लोक त्याला सांगत होते की भगवंताचा रस्ता सोडून दे, त्यांना वाट मोकळी कर, तरी तो ऐकला नाही. आनंदा, तू हे पाहिलं नाही का? पुण्याचं क्षत्र असलेल्या पूजनीय भिक्खू संघाची वाट अडवून तो बसला होता. हो भगवान, मी पाहिलं, आनंद उच्चारला. भगवंत म्हणाले, आनंदा, या सुप्रबुद्धाचे कर्म याच जन्मात मला त्रास देत नाहीये. देवदत्त अनेक जन्मापासून बुद्धाचा वैरीच आहे. बोधिसत्व म्हणून ज्या ज्या जन्मात बुद्ध आले आणि ज्या ज्या जन्मात बुद्धाच्या सोबत बोधिसत्व अवस्थेमध्ये असलेले सिद्धार्थ गौतम जन्माला आले तेव्हा तेव्हा देवदत्तांनी त्यांना त्रासच दिलेला आहे. आनंदाला सांगताना बुद्ध म्हणाले की याच्या कर्माचा घडा आता भरलेला आहे. पुण्यकर्माचा घडा भरला की माणसाला सुख प्राप्त होते आणि पाप कर्माचा घडा भरला की माणसाला दुःख प्राप्त होते. याच्या कर्माचा घडा भरलेला आहे. येणाऱ्या 7 दिवसानंतर याच्याच राजमहालाच्या पायऱ्याजवळ जमिनीमध्ये याचा मृत्यू होईल. भगवंत म्हणाले. त्या गुप्तहेरानं ते ऐकलं.
गुप्तहेर पळत 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 सुप्रबुद्ध राजाकडे गेला आणि म्हणाला, राजन राजन राजन, सिद्धार्थ गौतमाने आपल्याविषयी एक भविष्यवाणी कथित केली आणि ते म्हणाले की येणाऱ्या 7व्या दिवशी आमचा राजा म्हणजे राजा सुप्रबुद्ध हे त्याच्याच राजमहालाच्या पायऱ्याखाली जमिनीमध्ये गडप होऊन मरून पावेल. घमेंडी होता, प्रचंड घमेंडी होता. तो म्हणाला, 7व्या मजल्याची इमारत आहे, एवढा मोठा माझा प्रसाद आहे आणि या इमारतीवर मी माझ्या राजमहालाच्या शेवटच्या मजल्यावर जाऊन राहील. राजा होता. सगळ्या नौकर चावकरांना सूचना केली की 7 दिवस मी वरतीच राहीन. 7 दिवसापर्यंत कितीही अडचण आली, कितीही मोठं काम आलं, एवढंच नाही तर बाजूच्या राज्यांनी माझ्या राज्याला हस्तांतरित करण्यासाठी जरी आक्रमण केलं तरी मला खाली बोलवायचं नाही. है ना? जीव वाचला तर राज्य कामाचं, जीव वाचला तर सैनिक कामाचे, जीव वाचला तर हिरे मोती माणिक कामाचे आणि जीव वाचला तर बाकी सगळंच कामाचं. आला एखाद्या राजा आणि त्यानं राज्य जरी जिंकलं तरी मी काय खाली येणार नाही. भगवंताची वाणी खोटी ठरत नाही. त्यालाही एखादं उदाहरण माहीत असेल. त्यांनी त्याच्या 2 मल्लांना सांगितलं, दरवाजावरती 2 मल्ल ठेवले, चुकून जरी मी आलो तरी मला खाली उतरू द्यायचं नाही. जरी मदिरा पिऊन मी तुमच्या सोबत हुज्जत केली तरी मला 2 दंडुके मारून आतमध्ये लोटायचं, पण मला काय खाली जाऊ द्यायचं नाही. मल्ल म्हणाले, ठीक आहे महाराज, काय हरकत नाही. पण कर्म कोणाला सोडतात काय? कोणालाच नाही. दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, चौथा दिवस झाला. असे करता करता भीतीमध्ये 6 दिवस लोटले. शेवटचा दिवस, कर्माचा परिणाम देणारा शेवटचा 7वा दिवस उजळला. भगवंत 7व्या दिवशी सकाळच्या प्रहरी आपल्या हातामध्ये भिक्षापात्र घेऊन त्याच वाटेनं आले. जिकडे तिकडे चर्चा सुरू झाली होती. अरे भगवंतानी तर सांगितलं. आनंदाने प्रश्न विचारल्यानंतर की आपल्या स्मित हास्याचं कारण काय, आनंदाला उत्तर देताना म्हणाले की सुप्रबुद्धाचा 7व्या दिवशी त्याच्याच राजमहालाच्या पायरीखाली जमीन फाकून त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होईल. जमीन त्याला गिळंकृत करेल आणि आजचा 7वा दिवस पण काहीच झालं नाही. सगळ्या लोकांमध्ये चर्चा. भगवंत अतिशय शांत मुद्रेनं भिक्षाटन करत असताना आनंदाला पुन्हा म्हणाले, आनंद, आज 7वा दिवस, आज सुप्रबुद्धाचा शेवटचा दिवस. सुप्रबुद्ध तयारीतच होता. त्यांनी ठरवलं होतं की काही झालं तरी चालेल, पण खाली जायचं नाही. पण सुप्रबुद्धाचा अतिशय प्राणप्रिय असलेला मंगल नावाचा घोडा तो मोठमोठ्यानं किंकाळ्या देत होता. मृत्यू कसा येईल, कुठून येईल, काही सांगता येत नाही. आणि म्हणून प्रत्येक माणसानं सतर्क राहिलं पाहिजे. त्याला घाबरून काय फायदा आहे? मृत्यूला घाबरणारा कधीच सुगतीला जात नाही. मृत्यूला स्वीकारणारा सुगतीला जात असतो. मृत्यू सोबत
आपल्याला सगळ्या गोष्टीने त्याला समजून घेता आलं पाहिजे, म्हणजे आपल्या सुगतीचा मार्ग मोकळा असतो. पण इथे ताकदीची घमंड, श्रीमंतीची घमंड असल्या कारणाने राजा म्हणाला की मला काहीच होऊ शकत नाही, मी तर वरती आहे. तो मंगल नावाचा हाती मोठमोठ्याने किंकळ्या देत होता आणि राजमहालाच्या भिंतीला मोठमोठ्यानं धडका मारत होता. मंगल नावाच्या घोड्याचा आवाज राजा सुप्रबुद्धाच्या कानावरती पडला. तो त्याच्या लेकरासारखा प्रिय असणारा मंगल घोडा होता. घोड्याच्या किंकळ्या ऐकून राजाने आपलं शयन मंदिर त्यागलं, आपल्या भाषेत बेडरूम. राजा बेडरूमच्या बाहेर आला आणि जोरात त्या राजमहालाच्या पायऱ्याखाली येऊ लागला. 2 मल्ल होते दरवाज्यावर, पण मल्ल राजाला थांबवायचं विसरूनच गेले. आणि राजा कर्माच्या परिणामानं जिथे पूर्वी पायऱ्या होत्या त्या पायऱ्याजवळ येऊन उभा राहिला. त्या पायऱ्याजवळ आल्याबरोबर अलगत जमीन फाकल्या गेली आणि जमिनीनं त्या राजाला गिळंकृत केलं. राजाचा तिथेच मृत्यू झाला. सुप्रबुद्धाची कहाणी संपली. कहाणी सुरू झाली कर्माची, कर्म विपाकाची. भगवान बुद्धाचा रस्ता अडवल्यामुळं आणि अगोदरच्या जन्मातले अनेक असलेल्या अकुशल कर्मामुळे सुप्रबुद्ध मनुष्याच्या येवणीमध्ये येऊन सुद्धा माणसाने प्राप्त करायचे अंतिम असं ध्येय मात्र तो साध्य करू शकला नाही. पुण्यकर्म बघा कसे होते. पूर्वीच्या पुण्यकर्मामुळे भगवंत हयात असताना भगवंताच्या नातेवाईक कुळामध्ये जन्माला आला. यशोधरा कोलीय कन्या आणि नातेवाईक कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा त्याला भगवंताचा मार्ग मिळाला नाही, कारण कर्म जबाबदार. तेव्हा अशाच एका धम्मसभेमध्ये निग्रोधराम बुद्ध विहारात वास्तव्याला असताना भगवंताला त्या समयीच्या भगवंता सहवासात असलेल्या सगळ्या भिक्खूंनी प्रश्न केला की असं का घडलं. तेव्हा भगवंतांनी उत्तर दिलं की सुप्रबुद्धाच्या अगोदरच्या जन्मातले हे सगळे कर्म आहेत आणि त्याला त्याच्या कर्माचा विपाक भोगावा लागला. काही ठिकाणी सुप्रबुद्धाचा मुलगा हा देवदत्त सुद्धा दाखवलेला आहे. आणि जे काही राजगृहामध्ये भगवंताला मारण्याचे षड्यंत्र आखल्या गेले होते राजा अजातशत्रू आणि देवदत्त यांच्या मार्फत, तर त्यांना मदत करणारा सुद्धा सुप्रबुद्ध होता, असं काही ग्रंथांमध्ये उल्लेखित आहे. पण इथे साऱ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की भगवंत म्हणाले कर्माचा विपाक हा प्रत्येक सत्वाला इथेच भोगावा लागणार आहे. काही कर्माचा विपाक भोगायला फार वर्षानुवर्ष जातात. काही कर्म विपाक माणसाला लगेच फळ देतात. जसं आपण पाहतो एखादं झाड असं असते की त्या झाडाला महिन्याभरातच फळं येतात आणि काही झाडं अशी असतात
की त्या झाडाचे फळं खाण्यासाठी माणसाला वर्षभराची वाट पाहावी लागते, पण झाड लावलं की फळ मात्र येणार. तसंच आहे, कर्म केलं की फळ मात्र मिळणार. मग चांगलं झाड असलं तर चांगले फळ, आणि वाईट झाड असलं तर वाईट फळ. आहे की नाही? कोणताही शेतकरी आपल्या शेतामध्ये बाभळीचं झाड लावते का? इथे सुद्धा तथागत सम्यक संबुद्धांनी ज्या ज्या माणसाला मृत्यूची भीती आहे त्या त्या माणसांसाठी उपदेश लिहिली ही गाथा आहे. धम्मपद गाथा क्रमांक 128 समजून घेत असताना भगवंत म्हणतात की आम्ही कशाचं स्मरण करायला पाहिजे, तर फक्त आम्ही कर्माचं स्मरण करायला पाहिजे. परिणाम येतील तेव्हा येतील, पण कर्माचं स्मरण करायला पाहिजे. आणि कर्माचं स्मरण करत असताना मृत्यूला घाबरून जाऊ नये. दोन गोष्टी शिकवल्या बुद्धानं. बुद्ध म्हणतात की मृत्यू आताच आला पाहिजे अशी सुद्धा अपेक्षा करू नये, आणि मृत्यूला घाबरून सुद्धा जाऊ नये. तुम्ही कुठेही जाऊन बसलात तरी मृत्यू मात्र तुम्हाला सोडणार नाही. मृत्यू, मरण हा माणसाचा मित्र आहे, आणि असा मित्र आहे की जो मरेपर्यंत तुम्हाला सोडत नाही. असा प्रिय असलेला आपला तो मित्र आहे ज्याचं नाव आहे मरण. मग या मरण नावाच्या मित्राला तुम्ही आम्ही समजून घेत असताना भगवंत म्हणतात की आम्ही वारंवार कर्माचा विचार करावा, आणि कर्माचा विचार करून असेच कर्म करावे की ते कर्म विपाक आल्यानंतर आमच्या डोळ्यातून अलगद असे अश्रू येणार नाही. मग काय करायला पाहिजे? त्या धम्मसभेमध्ये निग्रोध राम बुद्ध विहारामध्ये भगवंतांनी दिलेला हा सुप्रबुद्ध ज्या राजाच्या विषयी सांगितलेल्या त्याच्या कर्माचा विपाक आणि कर्म विपाक पटवून देत असताना, समजून सांगत असताना दिलेली ही धम्मपदातली सुंदर अशी गाथा आहे, जी गाथा पाप वग्गातील शेवटची गाथा, 12वी गाथा, आणि एकंदरीत धम्मपदातील गाथा क्रमांक 128 आहे. भगवंत म्हणतात, न अंतलिखे न समुद्र मज्जे न पबत्तानं विवरं पवेश न विज्जति सो जगति पद्देशो यथार्थितं न पसह्येयमुच्चो. अर्थ, न आकाशात न समुद्राच्या तळाशी न पर्वत गुहांमध्ये संसारात असे स्थळ कुठेही नाही जिथे राहून मनुष्य मृत्यूपासून वाचू शकतो. असं ठिकाण कुठेच नाही की ज्या ठिकाणावर गेल्यानंतर मनुष्याचा मृत्यू मनुष्याला कवटाळणार नाही. या जगामध्ये अरबो खरबो रुपये असलेले लोक आहेत, अरबो खरबो रुपये असलेले लोक आहेत, तरीही त्यांना त्यांचं आयुष्य वाचवता येत नाही. या जगामध्ये रस्त्यावर झोपणारे भिकारी आहेत, पण तरीही त्यांचं आयुष्य संपत नाही. या जगामध्ये सर्वात महत्वाचा जो बुद्ध विचार आहे, तो बुद्ध विचार या गाथेमध्ये आपल्याला समजून घ्यायचा आहे. भगवंत म्हणतात की अशा कुठल्याही स्थळी आपण जर जाऊन राहिलो किंवा
त्या स्थळी आजूबाजूला जरी अमृत शिंपडलं आणि अमरत्व असलेलं ते अमृत आम्ही रोज जरी प्राशन करत राहिलो तरी कर्म विपाकामुळे आम्हाला एक ना एक दिवस हे जग सोडून जावंच लागतं. निसर्ग सुद्धा आपल्या कर्माला साथ देत असतो. निसर्ग म्हणजेच भगवंतांनी सांगितलेल्या महान अशा कर्म सिद्धांताचा एक पैलू आहे. त्या निसर्गाला समजून घेत असताना, आपण आपल्या आयुष्याला समजून घेत असताना, आपल्या जीवनाला समजून घेत असताना भगवंताच्या धम्मपदातील या 128 क्रमांकाच्या गाथेला अतिशय सुज्ञपणे समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हे बुद्ध वचन आहे आणि बुद्ध वचनच या जगामध्ये तुम्हाला आम्हाला तारणारा आहे. या बुद्ध वचनाने आपल्या सर्वांचं जय मंगल कल्याण हो अशी मंगल मैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती अर्पण करीत आहोत. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजचा हा दैनंदिन धम्म देशनेतील धम्म संस्कार इथेच संपन्न करतो.